आजही ही विनंती करतो की हे लवकरात लवकर काम सुरू होते. फक्त अडचण येणार आहे की हे पुढचं जे आपलं ग्राउंड आहे हे ग्राउंड मात्र आता याच्यातलं अर्ध ग्राउंड आपला करावं लागणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा बघा आपण हे सगळं आत टाकू म्हणजे इकडच्या डावीकडचे सगळ्या हे काढून आपण हा सगळा भाग आपल्या व्यायामशाळेत ही आपण ग्राउंडला घेणार आहोत तिथे. आणि व्यायामशाळेपर्यंत सगळं भाग आपण त्याला ग्राउंड करणार आहोत. तिथे आपण थोडीशी बाग पण डेव्हलप करणार आहोत. क्रिकेट मुलं बाहेर जाऊन खेळतात, त्यांची नेहमीची अडचण निर्माण झाली ती आपण इथे करणार आहोत. आणि ते काम सगळं 2 वर्षांमध्ये म्हणजे 14 आणि 15च्या डिसेंबरमध्ये आपली सगळी माणसं ही CIT प्रमाणे तिथे राहायला जाणार आहेत. आणि तिथे राहायला गेल्यानंतर मला असं वाटतं की त्यांचा संसार 196 लोकांचं ते निवास असेल आणि 104 लोकांच्यासाठी वर्ग 3चं ते निवास असेल. तर ते आपण इथे बांधतो जी इमारत पडायला आलेली आहे. आपण पलीकडे जे मंदिर आहे ते शिफ्ट करतो. तिथे राहिले 13 लोक त्यांना आपण गोल्ड बॉय हॉस्टेलमध्ये घेतो. आणि तिथे मात्र आपण थोडंसं मोठं 450 स्क्वेअर फूटचं बांधकाम क्लासरीसाठी आपण करणार आहोत. आज तिथेही क्लासरी लोक आपले एकाच खोलीत राहत आहेत. तर ते 2 खोलीमध्ये त्यांना राहायला मिळेल आणि एक 22 पैसा असं घर त्यांना मिळेल. आपण किराया देतोच आहोत पण शासनाच्या सोयी आपल्याला पूर्ण मिळत नव्हत्या तर त्या आता मिळतील. त्यांनाही डिसेंबर 15 मध्ये तिथे राहायला जाता येईल. आणि त्यानंतर जेव्हा आपण हे करू तर रिकामा जायला बिल्डिंगमध्ये मग आपण अशा सफाई काढायच्यासाठी 1 इमारत आणि कचरे सेवकासाठी 1 इमारत अशा दुसऱ्या 2 इमारती आपण बांधणार आहोत. आणि मधला जो भाग पट्टा आपला तिथे राहणार आहे तिथे आपण एक मोठं ग्राउंड करणार आहोत की जिथे मुलांना खेळता येईल. आणि या भागामध्ये आपण जिथे ग्राउंड असेल तिथे आपण गार्डन करणार आहोत. असा आपला हा 5 वर्षाचा प्लॅन आहे. आज मी जे जगदंबेकडे आज आपण नेहमी नवस बोलत असतो की बाबा माझ्या सगळ्या भावंडांना हे लवकरच चांगलं घर मिळू दे आणि ते ह्या घरामध्ये लवकरच त्यांचा प्रवेश होऊ दे. त्यामुळे याच्यामध्ये जे काही अडीअडचणी येतात त्या सर्व अडीअडचणी देवीने काढून टाकाव्या. आणि आमच्या इथे हे जो 300 वर्षापासून काम करणारा कर्मचारी वर्ग त्यांना एक चांगलं घर मिळावं. कारण आमच्या बाजूला इतकी मोठी घरं उभी राहतात, आमच्याकडे जागा असून ती उभी राहिली नाही, आता उभी राहतात तर ती मोठी उभी राहू द्यावी एवढी मी आज प्रार्थना करतो. आणि तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझं नामदेव वाचन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.